नमस्कार, गुड इव्हिनिंग. हा व्हिडिओ खास त्या पालकांसाठी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे की प्रायव्हेट ट्युशन्स कोणते लावावेत किंवा का लावणे गरजेचं आहे त्या संदर्भात. तर सर्वात प्रथम प्रायव्हेट ट्युशन्स आपल्याला गरजेचे नसतील ज्यावेळेला आपले कन्सेप्ट क्लिअर असतील. सायन्स किंवा मॅथ्स हे जे सब्जेक्ट्स आहेत या सब्जेक्टमध्ये जर तुमचे कन्सेप्ट जे क्लिअर असतील तुम्हाला कोणत्याही ट्युशनची गरज नाही. नंबर 2, जर तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस हवी असेल तर गुगल किंवा AIच्या माध्यमातून आपण अनेक उदाहरणं किंवा अनेक लेसन्स आपण रिवाईज करू शकतो. यूट्यूबवरती तरी प्रत्येक विषयाचे प्रत्येक लेसनचे अनेक व्हिडिओ अवेलेबल आहेत जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. पण मला नाही वाटत की शाळेमध्ये जे काही शिकवलं जाते ते तुम्हाला क्लिअर होत नसेल. जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रायव्हेट ट्युशनची गरज नाही आहे. पण आजकाल अशी फॅशन आहे की प्रत्येक जण स्कूलसोबत प्रायव्हेट ट्युशन्स जॉईन करतात. म्हणजे स्कूलची फीसोबत प्रायव्हेट ट्युशनची फीस जर बघितलं तर भरमसाठ आहे. कोल्हापूर शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रायव्हेट ट्युशन्सची फीस कमीत कमी 15-20 हजार, 30,000, 40,000 इतकी फीस आहेत. तर मला नाही वाटत की आत्ता तुम्हाला 9वी-10वीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रायव्हेट ट्युशनची गरज भासेल. तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर एखाद्या वेळेस मान्य करायला हवं की तुम्हाला प्रायव्हेट ट्युशनची गरज आहे. पण प्रायव्हेट ट्युशनच्या नावाखाली बरीच मुलं अशी आहेत की जे निव्वळ टाइमपास करतात. म्हणजे जसं की 6 ते 7 तास त्यांनी शाळेमध्ये घालवायचे, त्याच्यानंतर घरी येऊन फ्रेश होऊन परत प्रायव्हेट ट्युशन. मग सेल्फ स्टडी जो इम्पॉर्टंट असतो की जो परीक्षेला अतिशय उपयुक्त असतो तो होत नाही. तर तो सेल्फ स्टडी होण्यासाठी प्रायव्हेट ट्युशन्सपेक्षा सुद्धा सेल्फ स्टडी इम्पॉर्टंट आहे. बरेच मुलं घरी येऊन होमवर्क करतात, पण होमवर्क म्हणजे स्टडी नाही आहे. मग परीक्षेला मार्क कमी येतात, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामगिरीवर त्याचा परिणामसुद्धा होतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे माझं असं मत आहे की प्रायव्हेट ट्युशनचा विचार न करता तुम्ही पालकांच्या सानिध्यात, पालक जवळ असताना मोबाईलचा वापर जर इतर गोष्टीपेक्षा अभ्यासासाठी केला तर एक नंबर होईल. यूट्यूबवरती बरेच असे चॅनल्स आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही बरेचसे लेसन शिकू शकता. नंबर 2, प्रायव्हेट ट्युशन्स जर तुम्ही बघितले तर बऱ्याच प्रायव्हेट ट्युशनमध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या क्लासची मुलं एकत्र बसलेले असतात आणि त्या ठिकाणी फक्त होमवर्क घेण्याचं काम होतं, त्या ठिकाणी टीचिंगचं काम होत नसतं. तर पालकांनी या गोष्टीसुद्धा त्यांनी विचार करणं गरजेचं आहे की प्रायव्हेट ट्युशन्सचा तुमच्या मुलग्याला फायदा होतो किंवा तुमच्या पाल्याला फायदा होतो की नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्हाला गरज वाटतच असेल तर तुम्ही होम ट्युशन म्हणजे जे टीचर घरी येऊन शिकवू शकतात याचा हा उत्तम पर्याय ठरेल. ठीक आहे. तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला कोणती शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता किंवा मला प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी आणखी समस्या देईन. थँक्यू.